अजित मंगरुळकर आपल्यासोबत जोडले गेलेले त्यांच्याकडे जाते मी। अजित सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। फार महत्त्वाचा खरं तर निर्णय घेण्यात आलेला आहे आज अर्थसंकल्प सादर करताना। जसं विशालजी सुद्धा म्हणाले की सिक्सरच ठोकलाय, शेवटी घोषणा करून 12 लाखांपर्यंत नो टॅक्स संदर्भात घोषणा करण्यात आली। तुमची काय भूमिका आहे या अर्थसंकल्पाविषयी? नाही इनफॅक्ट नक्कीच मी जेव्हा प्री बजेटमध्ये पण हेच म्हटलं होतं की या बजेटमध्ये नक्की सामान्य माणसासाठी काहीतरी मोठी घोषणा असेल आणि ती झाली। इनफॅक्ट जो 7 लाखाचा स्लॅब होता तो 12 लाख केला, ऑलमोस्ट डबल। आणि सॅलरीड क्लासचा ते ॲक्च्युली 12.80 वुड बी द टॅक्स सेव्हिंग। आणि याच्यामध्ये काय की जर आपल्याला GDP ग्रो करायचं आहे, आपलं इंटरनल कन्झम्पशन आपल्याला वाढवावं लागेल। त्याच्यासाठी जर तुम्ही बाईंग पॉवर वाढवली नाही तर कसं होणार? ते या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी अगदी केलंय। म्हणजे ते नॉट ओनली टॅक्स फ्री स्लॅब वाढवलाय, त्यांनी स्लॅब्समध्ये पण चेंज केलाय आणि इतका सगळं इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट केलं। म्हणजे ॲग्रिकल्चरला त्यांनी दिलंय, त्यांनी हेल्थवर भरपूर कॉन्सन्ट्रेशन केलंय आणि सिनियर सिटीजनसाठी पण जे TDS अमाऊंट 50 ते 1 लाख केले। म्हणजे बेसिकली सगळ्यांच्या हाती लिक्विडिटी वाढवली आहे। लिक्विडिटी म्हणजे पर्चेसिंग पॉवर म्हणजे तुमचं कन्झम्पशन वाढणार आणि त्याच्यामुळे जो आपला GDP टार्गेट आहे सध्या ऑफकोर्स आपण 6.5 किंवा 7% म्हणतोय, तो वर नक्कीच जाणार। प्लस MSME साठी पण त्यांनी एवढा सपोर्ट दिला। तो जो क्रेडिट कार्ड काढला विथ 5 lakhs क्रेडिट अवेलेबल, म्हणजे इझी क्रेडिट, इझी लिक्विडिटी, हे या माध्यमातून सप्लाय साईड पण स्ट्रॉंग केलंय, डिमांड साईड पण स्ट्रॉंग केलंय। तर अगदी म्हणजे इतके वर्ष आपल्याला असा काही दिसला नव्हता सामान्य वर्गासाठी, आपल्या सगळ्यांसाठी। आपण नुसतं निराश होऊन होतो की अरे काही केलं नाही, पण या बजेटमध्ये त्यांनी एक अगदी मोठा स्टेप घेतला आहे जो माझ्या दृष्टिकोनाने अगदी एक तर फील गुड फॅक्टर, म्हणजे देशाचं पूर्ण सेंटिमेंट पॉझिटिव्ह होईल, त्याच्या व्यतिरिक्त ऍक्च्युअल पर्चेसिंग पॉवर वाढेल। अगदी विशाल सर सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विशाल सरांकडे मी जाणार आहे, या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहे। पण निखिल सर, अजित सर, मला हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करायचा आहे की जसं तुम्ही उल्लेख केलात की GDP ग्रो होण्याच्या दृष्टिकोनातून या निर्णयाचा अधिकच आपल्याला फायदा होईल। क्रेडिट कार्ड संदर्भात सुद्धा निर्णय महत्त्वाचा घेण्यात आलेला आहे। क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे, जो निर्णय अर्थातच शेतकऱ्यांसाठी सुद्धा महत्त्वाचा ठरला जातोय, नोकरदार वर्गासाठी सुद्धा महत्त्वाचा ठरला जातोय। त्या दृष्टिकोनातून सांगाल? नाही, मेन थिंग हा जो क्रेडिट कार्ड आहे हा बेसिकली MSME साठी आहे। हा काही दिस इज नॉट अ क्रेडिट कार्ड जो आपण नॉर्मल, हे MSME म्हणजे MSME कंपनीसाठी आहे की तो हा क्रेडिट कार्ड थ्रू त्यांना 5 लाख क्रेडिट मिळू शकतं। जो म्हणजे 5 लाखासाठी पण त्यांना जे बँकेच्या खेपा घालाव्या लागायच्या आणि ते जरा ते जो प्रोसिजरच कमी होऊन जाईल आणि स्ट्रेट डायरेक्टली 5 लाख MSMEच्या हातात येतील। आणि तो एक खूप मोठा मुद्दा आहे। म्हणजे तुम्हाला तो जो वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट्स आहे ते तुमच्या हातात क्रेडिट कार्डच्या द्वारे त्यांनी दिलंय। म्हणजे तुम्हाला सप्लाय साईड पण स्ट्रेंथन करायला दिलंय आणि बाकी सगळ्या याच्यात ऑफकोर्स म्हणजे जितकं लिक्विडिटी वाढवण्यासंदर्भात त्यांनी जे काय करता आलं केलंय। आता आपल्यावर आहे की किती आपण त्याचा फायदा घेतो। म्हणजे याच्यात सेव्हिंग्स पण होऊ शकतात आणि स्पेंडिंग पॉवर पण वाढली आहे। अगदी अजित सर, जो वारंवार अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीचा उल्लेख केला जात होता की विकास दर योग्य ठिकाणी साध्य होत नाहीये, त्यामुळे रोजगार निर्मितीला कुठेतरी खीळ बसताना दिसते। पण आता मात्र जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत, आजचा अर्थसंकल्प पाहता आगामी काळात जे उद्दिष्ट भारतानं ठेवलेलं आहे 2047 पर्यंत विकसित भारताचं, त्या दृष्टिकोनातून हे एक महत्त्वाचं पाऊल म्हणायला हवं का? नक्कीच म्हणजे सगळ्यात महत्वाचं याच्यात जर तुम्ही पाहिलं की त्यांनी इन्क्लुसिव्ह ग्रोथ केलंय। म्हणजे एकही सेक्टर असा सोडला नाहीये। एक तर म्हटलं हेल्थवर कॉन्सन्ट्रेट केलंय, ॲग्रिकल्चरवर कॉन्सन्ट्रेट केलंय, एज्युकेशनवर कॉन्सन्ट्रेट केलंय, प्लस
AI वर पण त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलंय. म्हणजे जो सध्याचे जे प्रश्न आहे आपल्या पुढे त्या सगळ्या याच्यावर गव्हर्नमेंटनी काही ना काहीतरी मार्ग काढलेला आहे आणि मेनली फंडिंग दिलेलं आहे आणि त्या फंडिंगच्या मार्फतच आपण जे पुढे आपले म्हणजे एक तर एम्प्लॉयमेंट जनरेट त्यांनी होणार, कारण की तुम्ही एक MSMEला पण जो बेनिफिट दिला आहे आणि MSMEला बेनिफिट दिला म्हणजे आपले एम्प्लॉयमेंट जनरेट होणार. तर या सगळ्या याच्यामध्ये इट्स अन ओव्हरऑल ग्रोथ बजेट आणि आता अजून पुढचे जे आपले वर्ष आहे ते सगळं या बजेटच्या वरच जाणार. म्हणजे या बजेटच्या खाली आता काही आपल्याला दिसणार नाही. म्हणजे वर्षानुवर्ष आपलं नुसतं प्रगती पुढच्याच रूपाने होणार. म्हणजे आपलं 2047 विकसित भारत तर ऑलमोस्ट नक्कीच आहे. अगदी अजित सर, अगदी शेवटचा सवाल, जसा तुम्ही उल्लेख केलात की AIच्या दृष्टिकोनातून सुद्धा या अर्थसंकल्पात विचार करण्यात आलेला आहे. AI संदर्भात 3 सेंटर्स उभारले जाणार आहेत आणि AI कृषी क्षेत्राशी सुद्धा निगडीत केलं जाईल, संलग्न केलं जाईल, या संदर्भात सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे, जी अर्थातच आगामी काळासाठी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. नाही, नक्कीच. कारण की आता आज जर तुम्ही पाहिलं म्हणजे मागच्या वर्षी AI कुठे होतं आणि आज AI कुठे आहे आणि AI आपल्या सगळ्या क्षेत्रात AI अगदी म्हणजे इम्पॉर्टंट होणारच आहे. तर ॲग्रिकल्चर जिथे आपलं मेन बेस ॲग्रिकल्चर आहे त्याच्यात जर आपण AIच्या दृष्टिकोनाने विचार नाही केला तर मग आपण पुढे कसं जाणार. तर या म्हणून म्हणतो ना, या बजेटमध्ये गव्हर्नमेंटनी सगळ्याच बाजूंनी विचार केला आहे आणि आधीची पण जे बजेट्स होते त्याच्यात पण ओव्हरऑल विचार करतच होते, पण मध्यमवर्गीय लोकांना काही मिळत नव्हतं. या बजेटमध्ये तर सगळंच त्यांनी इन्क्लूड केलंय आणि म्हणजे आता पुढचे जे बजेट्स आपल्याला दिसणार ते तर याच्याहून जसं मी म्हटलं, हा एक स्टेपिंग स्टोन बजेट आहे जो 2047च्या मार्गावर आहे. अगदी खूप खूप धन्यवाद अजित सर, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. आपण अरुण सर